या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. एक चौकार नफीच्या विरोधामध्ये जरूर आला आहे, परंतु जे 4 बॉल ॲक्युरेट टप्प्यावरती हाताळले ते विसरून चालणार नाही आहे. समोरच्या फलंदाजाने इथून पूर्णपणे थांबवून ठेवलं आहे. स्ट्रायकिंगवरती फैजलला पण पाहतोय. या टीमचा एक बाहुबली आपल्याला पाहायला मिळतो. आता तो रोल इथून प्ले करावा लागणार आहे. कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा सध्या तरी मैदानामध्ये आलेल्या नाही आहेत. एक बॉल अजूनही खेळ मैदानामध्ये बाकी आहे. नफीचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याने आपल्या टीमसाठी केली. जी जबाबदारी त्याच्यावरती आहे फर्स्ट पॉवर प्लेमध्ये, ती जबाबदारी तो पूर्णपणे सार्थ करतोय. पाच बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक या ठिकाणी प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहतोय. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बरोबर बॅटचं एलिव्हेशन नाही आहे. शतक त्या ठिकाणी आहेत. शॉर्ट मिड विकेटला पोहोचत आहेत. कुठलीही चुकी त्या ठिकाणी झाली नाही आहे. गुड कॅच. बॅट्समन फैजल आउट. सध्या जे गीत आपल्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचलं, अमेरिका लँडिंग ग्रुप सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. शेवटच्या बॉलवरती विकेट या ठिकाणी मिळाला आणि पहिला पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी गोलंदाज नफीसच्या नावावरती पाहायला मिळालं. आदरणीय कार्तिकजी पाटील यांच्या मदतीतून आपण पाहू शकता प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दीपक थर्ड पोझिशनवरती मैदानामध्ये आल्यात. आता इथून जबाबदारी कुठेतरी वाढलाय. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता बॉलर नेम प्लीज. अविनाश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक युवा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती दाखल आहे. दुसऱ्या बाजूला वरुणला पण पाहतोय. वरुणचा जर विचार केला तर एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, परंतु जे 3 डॉट बॉल त्याने आतापर्यंत फेस केले ते विसरून चालणार नाही आहे. जवळजवळ पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकलात नफीसची जी गोलंदाजी झाली पूर्णपणे धावा थांबवून ठेवल्या होत्या. 5 षटकांचा फॉर्मॅट आहे. पहिल्या षटकाचं खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय अविनाश. लेफ्ट हँड बॉलर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी हाताळला होता. यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. लेग बायच्या रूपामध्ये ही धाव या ठिकाणी आले. टीमच्या खात्यामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या बॉलचं खेळ या ठिकाणी झालाय. चांगला वेग अविनाशकडे आहे. पहिला बॉल प्रचंड वेगाने या ठिकाणी हाताळला होता. कुठेतरी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता फलंदाजाचा. लेफ्ट आर्मवरती विकेटने बॉलिंग ट्रॅकवरती हा बॉल चांगलाच फिरवला. त्याचबरोबर गतीसुद्धा चांगली होती या बॉलवरती. चांगलं व्हेरिएशन आतापर्यंत गोलंदाजांनी करून दाखवलं आहे. समोरच्या संघाला पूर्णपणे आतापर्यंत थांबवलं आहे. मागच्या 8 बॉलचा जर विचार केला तर मागच्या 8 बॉलमध्ये फक्त 6 धावा बनवण्यामध्ये आतापर्यंत यश आलं आहे. त्यामध्ये एक विकेट इथेही गमावलं आहे. आणि मागच्या 8 बॉलचा जर विचार केला तर 8 बॉलमध्ये फक्त एक चौकार या ठिकाणी आला या इनिंगमध्ये. ऑफसाईड या ठिकाणी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. डीपमध्ये खेळाडू नाही आहे. चेंडूचा पाठलाग करताय क्षेत्ररक्षक. 2 धावा काय रोखू शकत नाही आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. इथून दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर एका बाजूला आपण पाहू शकतायत वरुणला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला दीपक त्यांच्या सोबतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. फैजलची विकेट या ठिकाणी गेले. फैजलचा जर विचार केला तर मोठ्या अपेक्षा त्याच्याकडून नव्हत्या, परंतु त्या धावा कुठेतरी त्याच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न शतक त्या ठिकाणी आहेत आणि कुठलीही चुकी केलेली नाही आहे. गुड कॅच. लॉंग ऑन लाईक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. दीपकची खेळी संपुष्टात येत असताना बॅक टू द पेव्हिलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल होत आहेत. 8 या धावसंख्येवरती दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय. दीपक या ठिकाणी डगआउटला परतले गेलेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, प्रॉपर टायमिंग मागच्या बॉलवरती नव्हतं आणि फटका फसला आणि जो ट्रॅप रचला होता तो ट्रॅप सक्सेस होताना पाहायला मिळाला. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. एकंदरीत 4 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या सेकंड ओव्हरमधील. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावरती 8. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहेत अविनाश मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाले आहेत. 4 बॉलमध्ये बरोबर लाईन लेंथवरती गोलंदाजी या ठिकाणी केली. अगोदरच ऑफस्टॉनच्या बाहेर या ठिकाणी शफल झाले होते, त्यामुळे एक गोलंदाजाला बेनिफिट नक्कीच मिळाला. फाईट यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि तो सक्सेससुद्धा करून दाखवला. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अविनाशने पूर्णपणे आतापर्यंत जी गोलंदाजी केली समोरच्या संघाला पूर्णपणे थांबवून ठेवले. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8ला 2 अशी स्थिती सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पूर्णपणे फलंदाज या ठिकाणी या बॉलवरती बीट झाला होता. ज्या प्रकारे स्ट्रोक खेळला होता तो आत्मविश्वास या फटक्यामध्ये नव्हता. 2 षटकांचा योग्यरीतीने खेळ संपन्न झाला आहे. 2 षटकांच्या समाप्ती केली. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 8. अविनाशांचा जर विचार केला तर या स्पेलमध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि महत्त्वाचा एक विकेट मिळवला आहे. म्हणजे अजून एक इकॉनॉमिकल स्पेल या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिले षटक 6 धावांचं राहिलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये ग्राफ डाऊन होताना पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या. तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय स्ट्रॅटेजी असणार आहे याकडे लक्ष वेधीत असणार आहे. संतोष भवन टीम जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये दौडवायचं नाही आहे. जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज. लगेच आपला तिसरा गोलंदाज इंट्रोड्यूस करा बॉलिंग ट्रॅकवरती. 2 पॉवरप्लेची षटका या ठिकाणी समाप्त झाल्यात. पॉवरप्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळालं. डॉमिनेटिंग केलं पहिल्या 2 ओव्हरमध्ये. तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय स्थिती असेल याकडे लक्ष वेधीत असणार आहे. जो ग्राफ आपल्याला पाहायला मिळतो आपल्या स्क्रीनवरती DBN लाईव्हच्या माध्यमातून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा. प्रत्येक षटकामध्ये म्हणजे मागील दोन्ही ओव्हरमध्ये एक विकेट गोलंदाजांना मिळाला आहे. आपल्या टीमसाठी एक महत्त्वाचा ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिला आहे. पुन्हा एकदा नफीसच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. मोठी चर्चा झाली, मोठी टीम मीटिंग त्या ठिकाणी झाली, स्ट्रॅटर्जी बनवली गेली आणि तिथून नफीसचं नाव पुढे आलं. कारण एक लीडिंग बॉलर आहे नफीस, त्याच्यावरती जी मोठी जबाबदारी आहे, त्याच्याकडे मोठा अनुभव आहे आणि तो अनुभव त्याच्याकडे तो दाखवून द्यावा लागणार आहे. 8 धावा फलकावरती लागले. 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत अंजुमान इस्लाम उत्तन या टीमला. विकेट अवस्थेमध्ये जाणवलं आहे. यंगस्टरचा वर्ड आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे यंगस्टर्स थोडेसे बॅकफुटला गेल्यात. या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. कॅच ड्रॉप, जजमेंट थोडंसं चुकीचं झालं. विकेट किपर सुद्धा त्या ठिकाणी आले होते, जे शॉर्ट कव्हरला शतक होते ते सुद्धा आले होते. प्रयत्न या ठिकाणी केला गोलंदाजाने, तो प्रयत्न या ठिकाणी अपयशी ठरला. 1 धाव या बॉलवरती येते. धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती. पहिल्या बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. नफीस सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय आणि सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना अविनाशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. या बॉलवरती सुद्धा संधी निर्माण झाली. इथून विकेट किपर की बॉलर, तर त्या ठिकाणी बॉलरने कॅच ड्रॉप केलाय. थोडंसं कॉलिंग नव्हतं. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची आहे.
सर मॅच या ठिकाणी स्टार्ट होते. थोडीशी दुखापत नफीजला झाली होती, परंतु दुखापतीतून सावरत आहेत, इंजरीमधून सावरत आहेत. चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. मागच्या 2 बॉलवरती जे दृश्य आपण पाहिलं आहे, मागच्या दोन्ही बॉलवरती कॅच ड्रॉप झाला आहे. आता इथून कॅच ड्रॉप झाला आहे, त्याचे परिणाम सोसावे लागतील का, ह्याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे. दोन्ही बॅट्समनचा कॅच या ठिकाणी ड्रॉप केला आहे. आता स्ट्रायकरमध्ये आपण पाहू शकता वरून आहे, एक चांगली इनिंग त्याला इथून खेळावं लागणार आहे. या बॉलवरती सुद्धा संधी निर्माण झाला आहे, शेतशेक त्या ठिकाणी पोहोचतात. या बॉलवरती सुद्धा कॅच ड्रॉप. मागच्या 3 बॉलवरती 3 कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होत आहेत. विकास दुबे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, अर्थातच काजू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही चुकी झाली. मागच्या 3 बॉलवरती 3 कॅच ड्रॉप झाल्यात. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मागच्या 3 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजाने 2 झेल सोडले आणि त्यानंतर स्लीपमध्ये जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच विकास दुबे, आणि त्यांच्या माध्यमातून हा कॅच ड्रॉप झाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 11. 3 सिंगल आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. 11 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती नफीसला आपण पाहतोय. विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये सध्या तो आहे, परंतु क्षेत्ररक्षणाची चांगली साथ त्याला मिळत नाही आतापर्यंत. या बॉलवरती कॅच सुटल्यानंतर एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि चौथ्या बॉलवरती अटेम्प्ट या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. तो प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल झाला. या बॉलवरती विकेट जातोय. फलंदाज आपण पाहू शकतायत जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत त्याच्या खेळीला पूर्ण लागत असताना थँक्यू डीसी. 3 बॉलवरती 3 कॅच ड्रॉप झाल्यानंतर चौथ्या बॉलवरती इम्प्रोव्हायझेशन केल्या गेलं, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केली गेली आणि लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो याआधी सुद्धा त्यांनी चांगला झेल त्या ठिकाणी टिपला होता आणि पुन्हा एकदा तो फ्रेममध्ये आला आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्याने एक चांगला झेल टिपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शहीद आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5व्या क्रमांकावरती शहीद आलेत आणि 11 धावसंख्येवरती 3 धक्के आतापर्यंत लागले आहेत. विकट अवस्थेमध्ये सध्या तरी अंजुमन इस्लाम उत्तम संघ आपण पाहू शकतायत. आज यंगस्टरला संधी या ठिकाणी दिली गेली, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. 11 धावा फलकावरती लागल्या. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. नफीसच्या खात्यामध्ये 2 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. इंडिव्हिज्युअल सेकंड स्पेलमध्ये तो सध्या 4 बॉल फेकले. 4 बॉलमध्ये ज्या प्रकारे त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली त्याच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे तो सध्या मैदानाच्या आतमध्ये शेअर करत आहेत. इथून हुक करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. डीपमध्ये खेळाडू नाही आहे. स्क्वेअर लेगला पाठलाग सुरू आहे, लॉंग चेस सुरू आहे, परंतु त्याला बीट करून सरळ बॉल निघून जाईल. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे चौकार. थँक्यू डीसी. पहिल्याच बॉलवरती शाहिदच्या बॅटमधून चौकार आलाय. थोडासा शॉर्ट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला हुक त्या ठिकाणी केला होता. तितकासा आत्मविश्वास या फटक्यामध्ये नव्हता, परंतु गॅप शोधण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळाला फलंदाज. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा इशारा पण संच्या मध्येतून आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एकदा या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये ॲड केली जाईल. शेवटचा बॉल या 3ऱ्या षटकामधील. 16 धावा फलकावरती लागल्यात. लेफ्ट आर्मवरती विकेटने बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नफीसने सध्या तरी विकेट टेकरचा रोल प्ले केला आहे मैदानामध्ये. हा बॉल चांगला फिरवलाय. मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता. शेवटच्या मोमेंटला आय कॉन्टॅक्ट या ठिकाणी क्लोज होताना पाहायला मिळाला. इन ऑफ दी 3rd ओव्हर 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीखेरीज धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 16. तिथून शेवटच्या 2 ओव्हरचं खेळ बाकी आहे. मागच्या 3 ओव्हरमध्ये 16 झाले, तर आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये एक्झॅक्ट टोटल काय असेल त्याकडे लक्ष वेधित असणार आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि याचा संगीत कक्षामध्ये
सध्या आपल्या स्क्रीनवरती ज्या संधी आल्या होत्या संतोष भवन टीमला, जे 3 कॅच ड्रॉप झाले ते सध्या दाखवले जात आहेत. स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत ड्रॉप ऑपॉर्च्युनिटी बाय संतोष भवन टीम. ज्या 3 अपॉर्च्युनिटीज होत्या त्या कुठेतरी या ठिकाणी गमावल्यात. चला जास्त टीम मीटिंग करू नका, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्यानंतर आपल्या स्क्रीनवरती महिला बचत गट आपण पाहू शकताय, त्यांच्यामधून जे 2 स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आमचे प्रेक्षक राजे स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद घेत आहेत. सोळा धावा फलकावरती लागल्या गेल्या. चला स्पीडअप करा, जास्त वेळ जातोय. संतोष भवन टीम प्लीज घाई करा, भरपूर वेळ तुम्ही इथून वाया घालवतायत, कारण एक संघ आपल्याला अंतिम 5 मध्ये पोहोचायचा आहे. त्यानंतर सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम चे प्लेयर्स आपण पाहू शकतायत, खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या खेळाडू वर्गांना या ठिकाणी दाखवलं जात आहे. भरत पाटील आपण पाहतोय, निखिल ओके आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर कासारे आपण पाहतोय, आतिश पाटील आपण पाहू शकतायत, राजेश ओगे आपण पाहू शकतायत, हरीशजी पाटील आपण पाहू शकतायत. आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत चर्चा सध्या सुरू आहे नेक्स्ट मॅचची, ती रणनीती या ठिकाणी बनवली जाते सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमच्या मदतीतून. जाऊयात मॅचच्या दिशेने. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला आहे. 16 धावा फलकावरती लागल्यात. शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर नेम प्लीज. अंकुशला आपण पाहतोय, फ्रेश बॉलरचा वापर या ठिकाणी केला आहे 4थ्या षटकामध्ये. अंकुशला या ठिकाणी आणलंय बॉलिंग ट्रॅकवरती. मागच्या 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांचा दबदबा राहिलाय. अविनाश आणि नफीस इथून नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न शतशत त्या ठिकाणी येत आहेत. स्वतः गोलंदाज पोहोचले आहेत आणि यस टेकन. काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जे अंतर आपण पाहू शकतायत, फॉलो थ्रू मध्ये धावत जाऊन जो झेल पकडलाय, चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अप्रतिम. थँक्यू डीजे. चांगलं झेल त्या ठिकाणी टिपला गेला, बॉल रिलीज केला आणि त्यानंतर जे कॉन्सन्ट्रेशन होतं ते बरोबर बॉलवरती राहिलं. शॉर्ट मिडविकेटपर्यंतचा तो प्रवास आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगला कॅच या ठिकाणी कंप्लीट केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अमीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्यात 6व्या क्रमांकावरती. इथून जर विचार केला तर पहिल्याच बॉलवरती एक थोडासा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता बॅटरच्या माध्यमातून. तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानामध्ये अमीनला पण पाहतोय 6व्या क्रमांकावरती. तर दुसऱ्या बाजूला अंकुशला पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त झाली. चला काही करा मित्रांनो, जास्त वेळ जातोय. आधीच उशिराने शेड्यूल या ठिकाणी सुरू झालंय. 8 संघांचा सहभाग आपण पाहतोय, त्यामुळे 7 मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत आणि एक संघ अंतिम 5 मध्ये आपल्याला पोचवायचा आहे. काही करा मित्रांनो, संतोष भवन टीम जास्त वेळ जातोय. कॅप्टन प्लीज थोडीशी काही करा. इथून लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. पंचांच्या मदतीतून धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 17 रन्स स्कोर कडून लागल्या गेल्यात. एक चेंडू आतापर्यंत फेकून झाला आहे. या 4थ्या षटकामधील 11 बॉलचा अजूनही खेळ बाकी. आता या डेथ ओव्हर्समध्ये ते स्लॉक हिट्स खेळावे लागणार आहेत. इथून समोर फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचं क्षेत्रक्षक पुढे येईल. एकदा पूर्ण केली जाते. एकेरी होतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. एकेरीने धावसंख्या फलकावरती 18. 2 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. आतापर्यंत जर विचार केला तर फक्त 2 चौकार आपण या इनिंगमध्ये पाहिल्यात. पूर्णपणे जे मनोबल आहे ते मनोबल या ठिकाणी खचले गेले. ती प्रबल इच्छाशक्ती कुठेतरी जाणवलेली नाही आहे. बॅटिंग करत असताना अंजुमान इस्लामुद्दीन टीमची 18 धावा फलकावरती लागल्या. 2 बॉल्स या ठिकाणी झाल्या. राऊंड दी विकेट. इथून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. आजच्या दिवसामधील पहिला षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शाहिदच्या बॅटमधून षटकार आलाय. 3 बॉल्स या ठिकाणी झालाय. शाहिदला आपण पाहतोय स्क्रीनवरती आणि त्याच्या बॅटमधून
हा चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लॉटमध्ये बॉल होता, बरोबर लॉंग ऑनला प्लॉटमध्ये पाठवून दिलाय. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज दाखल होतोय गोलंदाजी मार्कवरती. या बॉलवरती सुद्धा पुनश्च एकदा सरळ बॅटचा वापर केला आणि बॉलला पाठवलंय लॉंग अँड स्ट्रॉंग. 6 धावा षटकार. मागच्या 2 बॉलवरती जे 2 षटकार आले ते मॅच मध्ये परत आणलंय अंजुमान इस्लाम उत्तम टीमला. शहीदच्या बॅटमधून हे 2 मोठे प्रहार आल्यात. 16 वरती खेळतोय 4 बॉलमध्ये आणि त्याच्या बॅटमधून 2 जबरदस्त हिट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सातत्याने त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली होती मागच्या 2 बॉलवरती आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी शाहिदने घेतला. प्रॉपर टायमिंग सहित बॉलला या ठिकाणी पाठवलं होतं आणि लॉंगेस्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. तिसरा येईल का? षटकारांची हॅट्रिक पूर्ण होईल का? इथून समोर फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ त्या ठिकाणी आहे डीपमध्ये. 1च धाव या बॉलवरती मिळेल. जे 2 षटकार आले होते ते गोलंदाज राऊंड द विकेटने गोलंदाजी करत होता. इथून रणनीती बदलली गेली. ओव्हर द विकेटने जाण्याचा निर्णय या ठिकाणी गोलंदाजाने घेतला आणि चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शाहीदचा जर विचार केला तर मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. सिंगलच या बॉलवरती मिळते. अंकुशचं हे षटक थोडंसं या ठिकाणी आपण पाहू शकता ते एक्सपेन्सिव्ह होताना पाहायला मिळते, कारण 15 रन या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मागच्या 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी करण्याचा प्रयत्न कव्हरमध्ये शतक होते. त्यांच्याकडे एक हाफ चान्स जरूर होता. 1च धाव सिंगलच येते या बॉलवरती. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचं केल्या ठिकाणी संपन्न झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 32. 3 ओव्हरमध्ये 16 झाल्या होत्या. या एकाच ओव्हरमध्ये ज्या प्रकारे शाहिदने बॅटिंग केले, 2 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले. पुन्हा एकदा अंजुमान इस्लाम उत्तम टीमची गाडी ट्रॅकवरती आले. शेवटच्या 6 बॉलचं केल्या ठिकाणी बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, जाऊया संगीत कक्षामध्ये. स्ट्रॉंग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी ठिकाणी गोलंदाजच्या खांद्यावरती ठेवली गेली. अर्थातच देवा पांडे एक महत्त्वाचा गोलंदाज आपण पाहू शकतायत. त्याच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे, कारण एक लिडिंग बॉलर आहे या टीमचा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर त्याचबरोबर षटकार हॅट्रिक जर पूर्ण केली तर 500 रुपयांचं कॅश प्राईज मॅन फ्रॉम USA. अर्थातच जे USA वरून मॅचचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, अर्थातच कार्तिकजी पाटील यांच्याकडून हे कॅश प्राईज आपण पाहतोय. आणि सातत्याने बक्षिसांचा वर्षाव पहिल्या दिवसापासून त्यांनी केलाय. हे स्पर्धेवरचं प्रेम, हे आयोजकांवरती असलेलं प्रेम आपण पाहतोय. पहिलाच बॉल फलंदाजाला जो बाउन्स हवा होता तो बाउन्स या ठिकाणी दिला नाही. विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडे, कारण दुसऱ्या बाजूला शाहिद त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक आलेत, त्यामुळे त्याला स्ट्रायकिंगवरती राहणं गरजेचं आहे. चला नवीन बॅटर लगेच आपण मैदानाच्या छतमध्ये दाखल व्हायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शाहरुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ अर्धा संघ या ठिकाणी डगआउटला परतला गेलाय. पहिल्या 3 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना तो परफॉर्मन्स झाला नाही, परंतु 4थ्या षटकामध्ये इथून कमबॅक स्ट्रॉंग होता. आता या 5व्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती देवा पांडेला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती रनआउटच्या रूपामध्ये विकेट आलाय. राऊंड द विकेटने जाण्याचा निर्णय या ठिकाणी शाहिदच्या विरोधामध्ये घेतलाय. इथून शॉर्ट बॉलचा वापर केला होता. बॅटची रेडिंग घ्यायची होती. विकेट किपर पासून भरपूर लांब होता. फाईन स्लिपमध्ये जो खेळाडू आहे त्याला सुद्धा बीट करत चेंडू मात्र निघून जाईल. लॉंग स्टॉपला चौकार. सातत्याने ऊर्जा स्त्रोत अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज नतमस्तक त्या चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती, असे देव माझे शिवछत्रपती
त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. या बॉलवरती ऑफ साईडला इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. षटकार क्रमांक 3 शहीदच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. मागच्या 3 दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये तब्बल 80 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर शाहीद मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि षटकारांचा वर्षाव त्यांनी केलाय. धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडलाय. 27 वरती खेळतायत 7 बॉलमध्ये. 42 स्कोरकार्डवरती झाल्यात. बॅटची त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत लिडिंग एज होती आणि पंचांचा बोट त्या ठिकाणी आकाशाकडे गेले. विकेट या ठिकाणी जातोय शहीदने, परंतु महत्त्वाच्या क्षणी येऊन एक महत्त्वाची इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळल्यात. 42 धावांवरती 6वा धक्का या ठिकाणी लागलाय अंजुमान इस्लाम उत्तन या टीमला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. नवीन बॅटर रिहान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि शहीदची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 8 बॉलमध्ये 27 धावा, त्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार. एक बहारदार इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. स्लॉक ओव्हरमध्ये त्यांच्या बॅटमधून 2 स्लॉक हिट आपल्याला पाहायला मिळाले. 1 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं आणि चांगली बॅटिंग केली. जे 3 षटकार आपण पाहिलेत, एक स्ट्रॉंग हिट आपल्याला पाहायला मिळाले आणि व्ही शेपमध्ये खेळले होते. 2 षटकारचे आले होते ते लॉंग ऑनला आणि त्यानंतर इनसाइड आउट एक सुंदर फटका त्यांच्या बॅटमधून आला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत रिहानला. आपल्या स्क्रीनवरती जो वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतोय, कशा प्रकारे कोणत्या झोनमध्ये धावा आल्यात, किती पर्सेंटेज धावा कोणत्या झोनमध्ये आल्यात, ती माहिती याआधी तुमच्यापर्यंत पोहोचवली होती आपल्या स्क्रीनवरती. 4 बॉल्स केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. 42 धावा फलकावरती लागल्यात. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. संतोष भवन प्लीज घाई करा, जास्त वेळ मैदानामध्ये जातोय. आधीच ऑलरेडी हे शेड्यूल उशिराने सुरू झालं आहे. मागच्या 2 दिवसांमध्ये बरोबर 11 वाजता सामने सुरू होत होते. आज जवळजवळ 12:15 झाले, म्हणजे जवळजवळ आपण 1.5 तास लेट आहोत शेड्यूलनुसार. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 43. रिहान एक लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक फायटिंग टोटल सध्या स्कोरकार्डवरती उभी केली आहे. 27 धावांची एक चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळाली शहीदची. हा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी हाताळला गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आता शेवटचा बॉल ह्या इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्रेचाळीस धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डगआउटमधून अपेक्षा वाढल्या तिथून या बॉलवरती एक्झॅक्ट किती धावा येतील, तर या बॉलवरती एकही धावा येणार नाही आहे. एंड ऑफ दी 5th ओव्हर 5 षटकांचा योग्यरीतीने खेळ संपन्न झाला आहे. 43 धावा फलकावरती लागल्या. 44 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं आहे. 44 टू विन असेल संतोष भवन या टीमसमोर. एक चांगली टोटल या ठिकाणी बिल्ड केली गेले. नेक्स्ट मॅच त्याची सुद्धा चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. जरी मरी आईचा सोहळा आपण पाहतोय आणि मागच्या 2 ते 3 दिवसांपासून सातत्याने आमचे भावी भक्त या ठिकाणी सातत्याने उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत आणि स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत जी मिरवणूक आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि आयवान कोलीवाडा. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, प्लीज आपण टॉससाठी या. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचं कॅप्टन आणि त्याचबरोबर आयवान कोलीवाडा टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे.
चला आयव्हन कोलिवाडा टीमचं कॅप्टन आणि त्याचबरोबर श्री सत्यानंद स्पोर्ट्स कोपरी टीमचं कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. चेक हॅलो. तर शुभ दुपार सर्वांना. आपण बघतोय ऐकतोय गेल्या 2 दिवसापासून आपण ही स्पर्धा अनुभवली आहे आणि स्पर्धा बघितली तर माऊली चषक 2025 या स्पर्धेचा रणसंग्राम आपण बघितला आहे. तर तिसऱ्या दिवसाला इथून सुरुवात झाली आणि तिसऱ्या दिवसामधील पहिली मॅच आपण अनुभवतोय. एका साईडला आपण विचार केला तर उत्तमचा संघ, त्यांच्या विपक्षामध्ये संतोष भवनचा संघ आपण खेळताना बघतोय. सलामी जोडीमध्ये दरम्यान दाखल झाली आहे. तर विनंती करतो एक्स्ट्रा प्लेयर आता येऊ द्या. एका साईडला अनिल सावंत आहे तर त्याच्या साथीने इथून बॅटिंग करण्याकरता अनिल आणि ब्रिजेश यादव ही सलामीची जोडी इथून मैदान दरम्यान दाखल झाली आहे संतोष भोवने या संघाकरता. तर आपण संतोष भोवने या संघाचा विचार केला तर या सध्याच्या 2-3 वर्षांमध्ये चांगला फॉर्ममध्ये हा संघ बघितला आहे. सर्वप्रथम या संघामध्ये बघितलं तर विकास दुबे अर्थात काजू यांनी 9 तरुण खेळाडूंना एकत्रित केलं. त्याच्यानंतर एक टीम बनवली, त्याचं नाव दिलं संतोष भवन काजू संघ. आणि त्याच्यानंतर टेनिस क्रीडेच्या पटलावरती या वसई तालुक्यामध्ये, त्याच्यानंतर या तुम्ही पालघर जिल्ह्यात देखील मध्ये आपण या तर या खेळाडूच्या नावाची आणि त्याच्या संघाची चर्चा मी वारंवार बघितली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपलं चांगलं कार्य पार पाडणारा विकास दुबे अर्थात काजू, त्याच्या सोबत त्याची टीम इथून दाखल झाली आहे. इथून नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन्स कार्तिक 11 संघाचं नाव आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. कार्तिक 11 संतोष भवन. कार्तिक 11 संतोष भवनचा संघ आहे. तर दोन्ही संघांना मी देतो लाख लाख शुभेच्छा. ब्रिजेश यादव आणि नॉन स्ट्राईक एंडवरती अनिल सावंत. पुढचा जो सामना होता तो सामना आपण तिसरा खेळवणार आहोत. नेक्स्ट मॅच जी असेल ती असेल अर्नाळा टीमचा कॅप्टन आणि MS11 जाई टीमचा कॅप्टन. टॉससाठी या अर्नाळा टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर MS11 जाई टीमचा कॅप्टन. प्लीज आपण टॉससाठी या. तर बॉलिंग मार्कवरती आपण आमीन याला बघतोय आणि पहिला बॉल इथून चांगल्या प्रकारचा इथून डिलिव्हर केला त्याने अनिल सावंत स्ट्राईक एंडवरती. त्याच्याकरता बॉल इथून फुल टॉस होता, त्याने फक्त इथून सन्मान दिलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये हा बॉल बराच फाईन चाललाय आणि बघता बघता इथे या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. अनिल सावंत अंडरम क्रिकेट पासूनचा प्रवास ओव्हरम क्रिकेट पर्यंत या खेळाडूची देखील आम्ही वारंवार प्रशंसा बघितली आहे. चांगलं प्रदर्शन आपल्या टीम करता करणारा अनिल सावंत, त्याच्या साथीने ब्रिजेश यादव आलाय, त्यांच्या विपक्षामध्ये अमीन आहे उत्तमच्या परिसरामधील. तर दोन्ही संघांचे कॅप्टन सागराची विनंती आयवन कोलीवाडा वसई. तर दोन्ही संघाचे कॅप्टन नेक्स्ट मॅच जी होणार आम्ही तुमच्यापर्यंत आणखी एकदा अनाउन्समेंट पोहोचवतोय. जियांश 11 अर्नाळा, त्यांच्या विपक्षामध्ये MS11 जाई. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण जॉईंट व्हायचे टॉस बॉक्स मध्ये. उभरता व सितारा समालोचन करत असताना आपण हार्दिक किनी यांना बघितलंय. यंग टॅलेंट आहे त्यांच्याकडे, ते देखील आपल्या समोर टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतील. सफाळ्याचा सुपरस्टार आपण त्याला बघणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. अनिल सावंत करता हा बॉल चांगल्या दर्जाचा इथून डिलिव्हर केला जातोय. आमीन आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीम करता.
टार्गेटचा विचार केला तर टार्गेट छोटंसं आहे, मापक आव्हान आहे. 44-44 धावसंख्येचं आव्हान, पण इथून कशा प्रकारे चेस केलं जाईल कार्तिक 11 संतोष भोवने संघाच्या माध्यमातून त्याच्यावरती देखील आम्ही नजर ठेवणार आहोत. आमीन पहिले जे बॉल आतापर्यंत डिलिव्हरी केले चांगल्या प्रकारे केलेत. अनिल सावंत याने चांगला इथे फटका सजवलाय. हा बॉल सरळ जाईन प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट अनिल सावंतच्या बॅट मधून षटकार. थँक्यू सो मच. इथून एक उत्तम परिसरामधील आपण हा संघ बघतोय. तर मीरा भाईंदर परिसरामधील उत्तमचा संघ, त्यांच्या विपक्षामध्ये आपण वसई तालुक्यामधील नालासोपारा पूर्व पट्ट्यामधील संतोष भवनचा संघ बघतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॉल हवेमध्ये. फिल्डर चांगल्या प्रकारचा इथे कास्ट टिपलाय. जर सरळ बॅटने धावा येत आहेत तर बॅट उलटी करण्याचा प्रयत्न इथून तो चुकीचा ठरलाय आणि अनिल सावंत याला माघारी परतावं लागेल. विकेटचा इथून पतन झालाय, खेळाडू इथून बाद झालाय. अनिल सावंत 4 बॉलमध्ये बनवले त्या 8 धावा, 1 षटकार, 200चा स्ट्राईक रेट, पण त्याला इथून माघारी परतवलंय. आमीन. थँक्यू डीजे. सर जयंश रेवन अर्नाळा टीमचा कॅप्टन, प्लीज लवकरात लवकर आपण टॉस लिया. नेक्स्ट मॅच या दोन टीममधील आपल्याला पाहायला मिळेल. MS11 जाई टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. जयंश रेवन अर्नाळा टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस लिया. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. अप्रतिम दर्जाची ही मॅच आपण बघतोय. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 10च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आम्ही वारंवार या दोन्ही संघांची प्रशंसा केली आहे. बॅटिंग करण्याकरता अविनाश आलाय मैदान दरम्यान. तो देखील यंग टॅलेंट आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे आणि त्याचा टॅलेंट ओळखून त्याला इथून संतोष भवन संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. ब्रिजेश यादव आहे, तो देखील नॉन स्ट्राईक एंडवरती आपण त्याला बघतोय. सध्याच्या परिस्थितीमध्ये स्ट्राईक एंडवरती आपण अविनाश याला बघणार आहोत. आजच्या दिवसामध्ये जे काही संघ दाखल झालेत, मग तो कोपरीचा संघ असेल, त्याच्यानंतर अर्नाळ्याचा संघ असेल, त्याच्यानंतर जाईचा संघ, आम्ही या सर्व संघांचं आमच्या कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुमचं या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. वेलकम. डावकुरे आताचा फलंदाज अविनाशाला बॅटिंग करण्याकरता, पण आम्ही इथून आतापर्यंत चांगले बॉल त्याने डिलिव्हर केलेत. 10 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचला. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 1 मधील. अविनाश करता हा बॉल इथून लेग स्टंपला सोडून जाणारा हा बॉल इथून पंचांच्या नजरेमध्ये खराब आहे. नितेश कदम सर आमच्या दिशेने वळतात, त्यांचे कदम आमच्या दिशेने आलेत म्हणजे वाईटचा इशारा आलाय. अवंतर धावसंख्येने धावफलक वाढेल, धावून पोहोचेल 11-11. 1 गडी बाद झालाय. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे पॉवर प्ले नंबर ओव्हर 1 मधील. कशा अनुषंगाने हा डिलिव्हर केला जाईल याच्यावरती देखील नजर राहील, पण आम्ही आतापर्यंत तो चर्चित राहिलाय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अविनाश ऑन स्ट्राईक. कुलबटप्याचा बॉल इथून दिशा दिली आहे. फाईन लेगचा फिल्डर आहे 30 सर्कलवरती, पण जर तुमच्या आसपासच्या रेंजमध्ये बॉल येतो तर तुम्ही बॉलपर्यंत जाणं फार महत्त्वपूर्ण होतं. इथून ओव्हरची होती समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचले ते 12-12च्या आकड्यावरती. 1 गडीतून बाद झाला. इथून समीकरण बघा, 24 बॉल शिल्लक. जिंकण्याकरता 32 धावसंख्येची आणखी आवश्यकता आहे. टॉस आपण या ठिकाणी घेणार आहोत. गजाननजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये या. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला गौरव आपल्याला पाहायला मिळत आहेत MS11 जाई टीमचे, आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला विकास दसकर अर्थातच चिका आपल्याला पाहायला मिळत आहेत जयंश 11 अर्नाळा टीमचे. नितीन दादा या ठिकाणी आहेत, आपण पाहू शकता या स्पर्धेचे शिल्पकार. त्यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. जयंश 11 अर्नाळा टीमचा कॉल असेल, छाप असा कॉल आहे आणि काटा आलाय. टॉस MS11 जाई टीमने जिंकलाय. गौरव डिझन काय असेल? फिल्डिंग. जास्त काही विचारणार नाहीये. ऑल दी बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय MS11 जाई टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच हार्दिक. आपल्या देखील आम्ही आभार व्यक्त करतो. टॉसची अशी अपडेट आहे की MS जाई संघाचे कॅप्टनना त्यांनी जिंकला सर्वप्रथम टॉस आणि त्यांनी सांगितलं की आम्ही करणार गोलंदाजी. फलंदाजीचं आमंत्रण इथून अर्नाळा या संघाला दिलंय. अर्नाळा संघ देखील एक मातब्बर संघ आहे. कालच्या दिवसामध्ये आपण त्यांना नारंगीमध्ये खेळताना बघितलंय. त्याच्यानंतर संतोष भवनचा संघ देखील त्यांना आपण काल नारंगीमध्ये खेळताना बघितलंय. तर आज वैतरणा परिसरामध्ये इथून खेळण्याची दोन्ही संघांना संधी मिळाली आहे. धावफलक 12-12च्या आकड्यावरती. इक्वेशन समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. करेक्ट रन रेटचा आपण विचार केला तर 8चा आहे. 12चा इथून करेक्ट रन रेट आपण बघतोय. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 32 धावसंख्येची आवश्यकता इथून असेल
संतोष भोवने या संघाला. वरून आलाय बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 1 वैयक्तिक आहे. वरूनचा हा पहिला बॉल. इथून पंचांच्या नजरेमध्ये इथून आमिर सर आपल्या जागेवरती तटस्थ उभे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला समजवलं जातंय की हा डॉट बॉल आहे. पहिलाच डॉट बॉल. चांगल्या प्रकारचं इथून डिसिजन आपण आमिर सर यांच्या माध्यमातून बघितलंय. नावाजलेले पंच आहेत MCA मान्यता प्राप्त आमिर सर, आपण त्यांना बघतोय. आमची पंचांची तिकडे आपण बघितलं तर विशाल नाईक सर आपण यांना बघतोय. नितेशजी कदम सर आपण यांना देखील बघतोय. आमिरजी काराई सर आपण यांना देखील बघतोय. विकेट हॅट्रिक आणि षटकाराच्या हॅट्रिक करता तुमच्याकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अमेरिकन लँडिंग ग्रुप कार्तिक दादा पाटील फ्रॉम USA अमेरिकेमधनं ही मॅच बघताय. त्यांच्या माध्यमातून प्रत्येकी खेळाडूचं मनोबल वाढवलं जातं आणि मनोबल वाढले अविनाश याचं. त्याच्या बॅटमधून दर्जेदार इथे आलाय चौकार. वरूनचं या स्पर्धेमध्ये स्वॅगच्या समवेत हार्दिक स्वागत. इथून बघा चांगला दर्जेदार फटका सजवला अविनाशाच्या बॅटमधून. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघतोय. चांगल्या प्रकारचा तो बॉल होता आणि त्याच्यावरती देखील चांगल्या प्रकारचं आक्रमण आपण बघितलंय. ब्रिजेश आहे तो नॉनस्ट्राइक एंडवरती उभा आहे. हा फुल टॉस डीप होणारा बॉल होता. चांगल्या प्रकारे इथून खेळून काढला जातोय. एक तर इथे मिळेल, दुसऱ्या करता प्रयत्न आहे पण ब्रिजेश यादव इथून इंटरेस्टेड नव्हते. तर इथून एकाने संतुष्ट होत आहे. तर ब्रिजेश यादव हा देखील वसईच्या परिसरामध्ये नावाजलेला फलंदाज आहे. आपला चांगल्या फलंदाजी करता ओळखला जातो. पण इथून सध्याची परिस्थिती बघा की इथून समीकरण सोपं आहे त्यांच्या हातामध्ये. करेक्ट रन रेट इथून 12चा आपण बघितलाय. 7च्या सरासरी तुम्हाला धावा बनवायच्या 21 बॉलमध्ये पाहिजे त्या फक्त आणि फक्त 27 धावा. कार्तिक 11 संतोष भोवन या संघाला चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून केलं जाईल याच्यामध्ये शंका नाहीये. कारण की बॅटिंगमध्ये डीप पण आहे. एक फलंदाज आपण बाद होताना बघितलाय. ब्रिजेश आहेत. त्याच्यानंतर अविनाश देखील मैदान दरम्यान बॅटिंग करतात. त्याच्यानंतर 2 देवा आहेत बॅटिंग करण्याकरता. त्याच्यानंतर विकास दुबे अर्थात काजू ते देखील बॅटिंग करण्याकरता येणार आहेत. पण एक माध्यपर संघ म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते. वसे पट्ट्यामध्ये आपण बघितलं तर संतोष भवन चा संघ आणि त्याच्याच विपक्षामध्ये इथून अंजुमान इस्लाम उत्तनचा संघ बघतोय. मीरा भाईंदर परिसरामध्ये या खेळाडूंची वारंवार आम्ही चर्चा देखील बघितली आहे. पण इथून नावाला साजेस असं प्रदर्शन झालं नाहीये. ओव्हरचा पुढील बॉल. ब्रिजेश यादव करता हा बॉल आता इथून खेळण्याचा प्रयत्न पण काय घडले पंच सांगतील. बॅटमध्ये संपर्क झाला होता की 22ची धाव येईल त्याच्यावरती देखील नजर राहील. लेग बायचा इथून इशारा दिला जातोय. नितेश कदम सर सांगतायत की इथून बॅटशी संपर्क झाला होता. तर स्क्वेअर लेग पंचांकडे देखील आमचं लक्ष होतं. तर MSI संघाचे इथून संघ मालक टीम पॅकर मोतीलालजी शाह यांचे ते आगमन झाले. तर त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण आलाच स्पर्धेची शोभा वाढवली आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो. विनंती करतो आपण मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. हे व्यासपीठ आपल्याकरता आहे. जर प्रमुख मान्यवर या व्यासपीठावरती नसतील तर हे व्यासपीठ आमच्या कामाचं नाही. आग लावून द्या या व्यासपीठाला. मान्यवर असतील तर या व्यासपीठाला शोभा आहे. तर मान्यवर असणं फार महत्त्वपूर्ण आहे. तर या सर वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. ओव्हरचा पुढील बॉल. इथून अविनाश चांगला फटका सजवला. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे दर्जेदार फटका. इथे आलाय दर्जेदार चौकार अविनाशच्या बॅटमधून. इथून चांगला फटका सजवलाय. वरूनच्या विपक्षामध्ये इथून चांगले बॅटिंग करताना आपण अविनाश याला बघतोय. स्कोर कार्ड 22-22. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणखी एकदा इथून आखूड टप्प्याचा बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये केला गेला आणि आमिर सर इथून सांगतात की चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. इथून होते ओव्हरची समाप्ती. कार्तिक 11 संतोष भोवनचा संघ जाऊन पोहोचला. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 overs 22. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा कशा प्रकारचा तो बॉल होता.
बॉल टप्पा पडल्याच्या नंतर या स्टंपवरून बरोबर मिडल स्टंपवरून हा ट्रॅव्हल होणारा बॉल होता. चांगल्या प्रकारचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. 18 बॉल शिल्लक जिंकण्याकरता पाहिजे तुम्हाला त्या 22 धावा. 18 बॉलमध्ये 22ची आवश्यकता. आपण दोन्ही टीमला एक जनरल मॅच नंबर 1 आपण बघतोय. कंपॅरिझन आपण दोन्ही संघांना करूया. 2 ओव्हरच्या नंतर उत्तमचा संघ होता 8 वरती 2 विकेट आणि त्याच्यानंतर सदोष भुवनचा संघ आपण बघतोय 22 वरती 1 विकेट. पण इथून धावा त्यांनी बनवल्यात. इथून फ्रंट फूट वरती आहे, आघाडीवरती आहे. आपण ग्राफच्या माध्यमात देखील समजून घेऊयात. आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये इथून विकेट गमावली देखील होती उत्तम या संघाच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आपण कंपॅरिझन जर केलं तर इथून 1 विकेट देखील गमावली पण त्याच्यानंतर धावा देखील बनवल्यात. आज चांगल्या प्रकारचे इथून ग्राफ वगैरे त्याच्यानंतर आपण सर्व काही या गोष्टी आपण बघितल्या तर टेनिस क्रीडच्या पटलावरती दाखवल्या जात नाही. त्या इथून दाखवण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो DBNच्या माध्यमातून. 18 बॉल शिल्लक जिंकण्याकरता बनवायच्या त्या 22 धावा. ओव्हरचा पुढील बॉल इथून आडव्या बॅटने सरळ रिझल्ट ब्रिजेशच्या बॅट मधून आला. बिग हिट षटकार. परवेज बॉलिंग मार्क वरती आणि त्याची या बॉलवरती पर्वा केली नाहीये. अक्षरशः ब्रिजेश यादवने त्याच्यावरती आक्रमण केलंय. धावा बोललाय. 17 बॉलमध्ये 16ची आवश्यकता. मॅच पूर्णपणे हातामध्ये आहे सदोष भुवन या संघाच्या. आणखी एकदा खोलवटप्याचा बॉल इथून सेमी हेलिकॉप्टर उडवताना आपण बघितलंय. डीप वरती लॉंग ऑन वरचा खेळाडू इथून वेगवान गतीने सरसावला. अविनाश दुसऱ्या करता इथून बिलकुल इंटरेस्टेड नाहीये. तर सिंगल धावेने दोन्ही इथून मनोगत व्यक्त करतात, संतुष्ट होत आहेत. समीकरण पूर्णपणे आता बदललंय. असं वाटलं होतं की या मॅचमध्ये रंगदारपणा वाढेल पण इथून एकतर्फी ही मॅच होताना पाहायला मिळते. इथून फ्रंट फूट वरती आघाडीवरती जर संघ कुठला असेल तर कार्तिक 11 संतोष भुवनचा संघ फ्रंट फूट वरती आलाय. अंजुमान इस्लाम उत्तमचा संघाचा आपण विचार केला तर तो पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलला जातोय. रिक्वायर्ड रन रेट इथून आहे तो 5.63चा आहे. तर इथून बघा पूर्णपणे हातामध्ये आलाय समीकरण. परवेज आपण याला बघतो बॉलिंग मार्क वरती 07ची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. 07 ताला फॉर अ रिझन. अविनाश ऑन स्ट्राइक. अविनाश करता बॉल फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण आणि इथे झालाय सत्यानाश. कॅच पकडला. विकेट. अविनाश याला माघारी परतावं लागेल. चांगल्या दर्जाचा कॅच. परवेजच्या खात्यामध्ये सफलता. विकेट. जय जय श्रीराम. इथून बघा समीकरण बदललंय. असं वाटलं होतं की इथून ही जोडी कदाचित मॅच फिनिश करते की काय. इथून नवीन बॅट्समन बॅटिंग करण्याकरता सचिन आला बॅटिंग करण्याकरता. यंग खेळाडूंना इथून संधी दिली जाते. सचिन कशा अनुषंगाने बॅटिंग करेन. वरती बॅटिंग करण्याची संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करा. इथून मॅच फिनिश करण्याची तुमच्याकडे संधी आहे तर इथून मॅच फिनिश करेल की त्याच्यानंतर आपल्या संघाला दुविधामध्ये टाकून जाईल सचिन. त्याच्यावरती देखील आम्ही नजर ठेवणार आहोत. सचिन बॅटची एज लागली आहे. धाव घेण्याकरता इंटरेस्टेड. ब्रिजेश वेगवान गतीने धावतोय. त्याला स्ट्राईक एंडवरती आणायचं होतं आणि त्याला स्ट्राईक एंडवरती आणलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30च्या आकड्यावरती. टार्गेटचा विचार केला तर आहे ते 14. आणखी पाहिजे तुम्हाला 14 बॉलमध्ये कारण की 44 धावसंख्येतून पाठलाग करत असताना संतोष भुवनचा संघ आपण त्यांना बघतोय. अंजुमान इस्लाम उत्तमचा संघ. जर तुम्हाला कमबॅक करायचे तर इथून विकेट घ्यावी लागेल. विकेट नव्हे तर इथून गुच्छामध्ये विकेट घ्यावे लागतील.
14 मध्ये 14ची आवश्यकता आहे. ब्रिजेश यादव ऑन स्ट्राईक. फुल टॉस त्याच्या करता चांगल्या पद्धतीने खेळलाय. फिल्डर येतो बॉलच्या पाठीमागे. बॉलला स्टॉप केला जाईल. सिंगलच इथे सहज आणि सोप्या रूपाने प्राप्त होईल. बॉल शिल्लक आहेत ते 13 आणि 13 बॉलमध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता. आपण आमच्या लेफ्ट साईडला जे स्टँड्स बघताय तर तिथून तुमच्याकरता नाश्त्याची खाण्याची सोय उपलब्ध करून दिली जाते आमच्या महिला भगिनी यांच्या माध्यमातून. तर निश्चित स्वरूपामध्ये आपण जा त्या स्टॉलला भेट द्या. आणि काही प्रवीण पाटील बघा, काही शाळेचे मुलं देखील इथून येताना पाहायला मिळत आहेत. उडवण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये इथून कनेक्शन होत नाही आहे. आमच्या कॅमेरामॅन हर्षल देखील त्यांना तिथून कॅप्चर करतील. शाळेची मुलं देखील या स्पर्धेकरता हजेरी लावत आहेत. ते देखील आज या स्पर्धेला एन्जॉय करतात. प्रवीण पाटील असं वाटतंय कदाचित हाफडे घेऊन आलेत की काय, की कदाचित बंग करून आलेत. त्याच्यावरती देखील नजर राहील ना की मधली सुट्टी झाली, भात खाण्याची वेळ झाली असेल तर त्या अनुषंगाने देखील जोडले जातील. बॉल शिल्लक आहे ते 12 आणि जिंकण्याकरता 13 धावसंख्येची आवश्यकता. ऐकूयात आपण डीजेला. थँक्यू ब्रिजे. 12 बॉलमध्ये 13ची आवश्यकता. आणि कालच्या दिवसामध्ये आम्ही झहीर वांद्रिक सरांना ऐकलं होतं की त्यांनी सांगितलं की मॅचचा शेवटचा बॉल जोपर्यंत पडला नाही तोपर्यंत इथून संघ हरला नाही, आणि इथून शेवटची धाव जोपर्यंत बनली नाही तोपर्यंत संघ जिंकला नाही. हर्षल आमचे कॅमेरामॅन त्यांच्या चेहऱ्यावरती देखील हास्य आलंय, कारण की ते देखील झहीर वांद्रिक सरांचे मोठे फॅन आहेत, याच्यामध्ये शंका नाही आहे. तर मैदानाच्या दिशेने जाऊयात. बॉल शिल्लक असतील ते येणारे 12 आणि जिंकण्याकरता 13 धावसंख्येची आवश्यकता. ब्रिजेश यादव आपण यांना बघतोय स्ट्राईक हिटवरती. सचिन आहे त्याचा साथ देण्याकरता बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार झालाय. हा बॉल सरळ बॅटने इथून फक्त लॉफ्टेड शॉट स्ट्रेट बॅटने आमच्या व्यासपीठाला VIP डायसला इथून अभिवादन सल्यूट ठोकणारा दर्जेदार षटकार ब्रिजेश यादवच्या बॅटमधून. फक्त बॅट अँड बॉल मध्ये स्पर्श करून दिला. जिंकण्याकरता आणखी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. आजचा दिवस देखील 7 फेब्रुवारीचा आहे. त्याच्यानंतर 7 आणखी धावा पाहिजेत आणि आम्हाला तुमची पाहिजे ती 7चा आकडा आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. 7 फेब्रुवारी आपण विचार केला तर आज रोज डे आहे. तर सर्वप्रथम तो रोज पहिला माझ्या आईला ज्याने की मला जन्म दिला, आणि त्याच्यानंतर रोज डे असे बरेच आपण बघणार आहोत. चॉकलेट डे, हग डे, किस डे, बरेच काही येत आहेत. हे फालतू डे आहे, आपल्या याच्यामध्ये काय घेणं देणं नाही आहे. जिंकण्याकरता आणखी 6 धावसंख्येची आवश्यकता. पण आमचे हार्दिक समालोचक बरेच खुश झाले ते डे ऐकल्याच्या नंतर. इथून फटका चांगला सजवलाय. फिल्डर इथून कॅच टिपलाय आणि देवा वाट बघत होता की माझी बॅटिंग कधी येईल. त्याच्यानंतर त्यांनी वाट बघितली, त्याच्यानंतर त्याला संधी मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय देखा मैंने देखा, आउट हो गया. तर बॅटिंग करण्याकरता देवा पांडे जातोय मैदान दरम्यान आणि इथून फलंदाज बाद झालाय सचिन. थँक्यू सो मच. 9 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 6 धावसंख्येची आवश्यकता. देवा पांडे आला बॅटिंग करण्याकरता. या बॉलवरती मॅच संपवेल की काय देवा? उडवण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. कदाचित ही मॅच लांबते की काय? जोपर्यंत मॅचचा शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत या मॅचची प्रिडिक्शन देणं म्हणजे क्रिकेटच्या जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट मानली जाते. क्षणाक्षणामध्ये खेळ बदलणारा क्रिकेटचा खेळ आहे. कधी देखील इथून मॅच पलटू शकेल. हा फुल टॉस बॉल देवा आला आणि इथून त्याने बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर आणि इथून खेळ खलास केलाय. जिंकलाय तो आपण संघ बघितला तर कार्तिक 11 संतोष भुवनचा संघ. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक उत्तमचा संघ. अंजुम इस्लाम उत्तम संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. चांगली साथ मिळाल्याबद्दल आणि स्टाईलमध्ये इथून खेळ खलास केला देवा पांडे आणि आम्ही वळतोय प्लेअर ऑफ द मॅच कडे, मॅन ऑफ द मॅच कडे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आणखी एकदा बदल घडला जाईल. हार्दिक किनी एक
यंग टॅलेंटेड समालोचक आज आपल्यासोबत जॉईंट होतील नेक्स्ट मॅचचं धावतं समालोचन घेऊन. आम्ही वळतोय प्लेअर होतो मॅचकडे.